तशाच प्रकारे व्यासपीठावर सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। राज्यातील मंत्री कोस्टल रोडला त्याला कनेक्ट होईल, तर मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या आयुष्यातला वेळ वाचवण्याकरता आणि त्यांचं इंधन आणि पैसा वाचवण्याकरता हे सर्व प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खरं तर मुंबईमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, यामुळे काही फरक पडेल असं वाटतं का? निश्चित यामुळे खूप फरक पडेल। अटल सेतू आणि कोस्टल रोडमुळे मुंबईचा ट्रॅफिकचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल। आपल्याला सर्वांना माहिती आहे ईस्टर्न फ्रीवे त्याचं पण एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत करणार आहे। त्यामुळे मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी म्हणून आता ओळखली जाईल। यापूर्वी पण आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड हे प्रोजेक्ट झाल्या कारणामुळे पूर्ण अपग्रेडेड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे आणि ती मुंबईकरांना पण फायदा होणार आहे आणि मुंबईची आता नवीन ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल। खरं तर लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि अशी मोठमोठी उद्घाटनं होतात। कुठतरी आज लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला असं म्हणायचं का? कुठली निवडणूक असेल तर त्या निवडणुकीपूर्वी उमेदवार असेल किंवा पक्ष असेल तर त्यांनी जे वचनं दिलेली असेल ती वचनं पूर्ण करूनच निवडणुकीला सामोरं जातो। त्यामुळे साहजिकच आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही 2019ला जी वचनं या मतदारांना दिलेले ते सर्व वचनं सर्व कामांची पूर्तता करूनच लोकांचा आशीर्वाद घ्यायला जावे। आणखी कुठली वचनं आहेत? कोस्टल रोड असेल, आणखी काय काय वाटतं का सगळ्या लोकसभेच्या आधी होण्यापेक्षा? नाही, कोस्टल रोडचं पण येणाऱ्या 1-1.5 महिन्यात त्याचं उद्घाटन होईल। यावेळेला राहुल शेवाळे यांच्याशी बातचीत सुरू होती आमच्या प्रतिनिधींची, ती आपण पाहिली आणि त्यानंतर आता सभास्थळावरती अंतिम टप्प्यामध्ये हा रोड शो देखील येऊन ठेपलेला आहे। सभास्थळावरती दाखल झाल्यानंतर पंतप्रधान अगदी काही क्षणामध्ये व्यासपीठावरती दाखल होतील। व्यासपीठावरती देखील अनेक कार्यक्रमांचं आणि उद्घाटन प्रकल्पांचं देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। और नवी मुंबई में जब आप पहुंचे हैं इस कार्यक्रम में तो प्रधानमंत्री का भव्य स्वागत किया गया। तर रोड शो अखेर संपल्यानंतर व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत आणि सभास्थळावरती व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर पुढचा नियोजित कार्यक्रम जसाच्या तसा अतिशय तंतोतंत वेळेवरती यावेळेला पार पडताना आपल्याला एबीपी माझावर सगळ्यात आधी पाहायला मिळेल। तर व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागू नये की आता पुढचे कार्यक्रम कशा प्रकारे पार पडतात आणि संबोधित कशा प्रकारे पंतप्रधान या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गाला आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना देखील संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळतील।